माझ्याकडे ख्रिस्ताचे मन आहे. माझ्यामध्ये ख्रिस्ताचे मन आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितल्या. आता किती लोकांनी ते किती सिरियसली घेतलं हे मला माहीत नाही, परंतु आज मी खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे आणि थोडंसं स्पष्ट बोलणार आहे बरं का. राग येऊ द्या तुम्हाला स्वतःचा ऐकल्यानंतर, माझा नाही. राग येऊ द्या आणि स्वतःमध्ये बदल पण करा. ठीक आहे. जोपर्यंत वचन ऐकून आपण त्याला ओपन डोर देत नाही ते काम नाही करणार. हॅलो, पेरणाऱ्याने ते बी चांगल्या जमिनीवरतीच पेरलेलं आहे. जर तुम्ही जमीनच अवेलेबल करून दिली नाही तर ते खडकावर पडेल आणि पाखरं घेऊन जातील. मग येऊ नका, पास्टर किती वर्ष झाले आमचे प्रॉब्लेम का सॉल्व्ह होत नाही. त्याचं कारण तुमचा स्वभाव असेल. सगळं करू शकतो त्या व्यक्तीला माझ्याकडनं क्षमा होणं शक्य नाही पास्टर, कारण मी पाहिलं होतं किती वाईट आहे. अहो, जर तो त्या वाईटावर प्रेम करू शकतो, तुम्हाला एका छताखाली आणू शकतो भक्ती करायला, मग तुम्ही का नाही करू शकत. हे मन आहे ख्रिस्ताचं. आणि मग त्या मनाविषयी आपण शिकणार आहोत की कसं. आता माझा टॉपिक आजचा त्याच विषयाला धरून आहे की हाऊ टू डेव्हलप क्राइस्ट माइंडसेट. हाऊ टू डेव्हलप माइंड ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ता सारखं मन मी कसं विकसित करू शकतो याकडे आपण थोडंसं लक्ष देणार आहोत. आणि त्यासाठी करंथीकरास पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 16 आपण वाचूया. हळूवार जाऊया आपण. माझ्या मागे म्हणा, कारण प्रभूचे मन कोणाला कळले आहे की तो त्याला शिकवीन. प्रश्नचिन्ह आहे का. हॅलो, परत पुढे म्हटलं, पण आपल्याला ख्रिस्ताचे मन मिळाले आहे. कोणतं मन आहे तुम्हाला. इथे करंथीकराच्या मंडळीला तो क्लिअर कट काही गोष्टी उलगडा करून सांगण्याचा प्रयत्न करत ते पौलासारखा बारीक करंथीच्या लोकांचा अभ्यास करणारा कोणीच नव्हता. त्याने करंथीच्या लोकांमध्ये राहून अभ्यास केलाय, त्या लोकांचा स्टडी केला, त्या लोकांना ऑब्झर्व त्याने केलं, त्या लोकांचा माइंडचा अभ्यास त्याने केला. आणि तो काय म्हणत आहे, कारण प्रभूचे मन कोणाला कळले. फार कमी लोक आहेत ज्यांना प्रभूचं मन कळालं. ज्यांना प्रभूचं मन कळालं त्यांना ख्रिस्त कळाला. त्यांनी इतिहास घडवलाय. हालेलुया. प्रियजन हो, जर आपल्याला वाटतं की मी ख्रिस्ताचं मन माझ्यामध्ये डेव्हलप केलं पाहिजे, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इट इज इनसाइड ऑफ द क्राइस्ट माइंड. काय गोष्टी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी एक खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही नक्की ते भेटलं तर वाचा, इंग्लिशमध्ये आहे. जॉइस मेयर यांचं लिखित आहे. युअर माइंड इज अ बॅटल फील्ड. युअर माइंड इज म्हणजे तुमचं मन हे रणांगण आहे. रणांगण म्हणण्यापेक्षा मी म्हणतो की युद्धभूमी, जिथं किती विचार चाललेत. बरं, थोडा सर्वे होतो का, दिवसभरामध्ये एक व्यक्ती किती विचार करू शकतो. कॅन वी सर्च ऑन गुगल. एका दिवसात 24 तासात एक व्यक्ती किती विचार करतो. आपण धरूया असंख्य विचार. त्या विचारांमध्ये किती यशस्वी होतात. मग त्या विचारांमध्ये ना 2 प्रकारचे पहलू आहेत, एक द पॉझिटिव्ह, एक द निगेटिव्ह. आता युअर माइंड इज अ बॅटल फील्ड. जर तुमचं मन हे युद्धभूमी आहे, रणांगण जर आहे, तर 2 करंथीकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 3 पासून पुढे असं म्हटलेलं आहे, कारण आपण देहात चालतो तरी देहाप्रमाणे युद्ध करत नाही. आपल्या युद्धाची शस्त्रे दैहिक नसून देवाकडून सामर्थ्यशाली आहेत. आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताच्या आज्ञेत बंदिस्त करतो. 10:3. बघा, आमचा प्रत्येक विचार हा ख्रिस्ताच्या आज्ञेत बंदिस्त आहे. मन हे रणांगण का आहे. लक्षपूर्वक ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. सैतानाचा मुख्य हल्ला विचारांवरच होतो. चर्च, सैतान हा मुख्य त्याचं जे बॅटल फील्ड आहे, इट इज युअर माइंड.
हॅलो, सैतान तुमच्या मनामध्ये असे विचार घालतो की बस, पापाची सुरुवात मनापासूनच होते. विजय किंवा पराभव आधी मनात ठरतो. मला ऐकणारे माझ्याकडे बघता सगळे, जस्ट माझ्याकडे बघा, एक जण आहे वाचेल, तुम्ही जस्ट लुक ॲट मी. पाप म्हणजे विजय किंवा पराभव हे मनामध्ये ठरतो. परंतु बायबल काय सांगते नीतिसूत्रेच्या 4:23 मध्ये, हे खूप सुंदर वचन आपण वाचण्याचा प्रयत्न करूया. सर्व रक्षणीय गोष्टीपेक्षा आपल्या, काय भाषांतरामध्ये म्हटलंय, मनाचे. कॅन यू रीड इन इंग्लिश द सेम वर्ड्स इफ इट कुड बी TPT or simplified, anything. Keep your heart. Go with the TPT idea. We need that particular word, mind. Heart. Hallelujah. Hallelujah. कशाचं रक्षण कर म्हटलंय? थोडक्यात मन टाकूया आपण ते. तुझ्या मनाचे रक्षण कर, कारण तिथून, नाही ऐकू आलं मला, तिथून, कारण त्यात माझ्या भाषांतरामध्ये म्हटलं तिथून जीवनाचे झरे वाहतात. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती यशस्वी, किती आशीर्वादित होणार आहात ते देव नाही करणार आहे. ऐका, त्याने ऑलरेडी केलंय तुम्हाला. इथून आहे ते सगळं काय. ऑल द सेटिंग इज फ्रॉम हिअर. You have to set your button or what we call the, तुमचा जो स्क्रू आहे तुम्हाला सेट करायचा, देवाला नाही. देवाने करून ठेवले ऑलरेडी. सी, देवाने सांगितलंय इपिस्कराच्या 1:3 मध्ये, आय हॅव ब्लेस्ड यू विथ ऑल द स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स इन क्राइस्ट जीसस, राईट? आमेन. आता इथे जर असं म्हटलंय की तिथून जीवनाचा उगम आहे, मग सैतान करतो काय? लक्षपूर्वक ऐका. तो कसा आमच्यावरती हल्ला करतो आणि त्यात तुम्ही कशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे. शत्रूची रणनीती समजून घ्या. चर्च, तो विचारांद्वारे हल्ले करतो. नंबर 1, खोटे विचार मनात पेरतो. तुझ्याविषयी तिचं मन चांगलं नाही बरं का, मी तिला कुजबूज करताना ऐकलं. तुझ्याविषयी तू नेहमीच खालच्या दर्जाला शब्द वापरतो. हॅलो, कदाचित ते झालेलंही नाही. शंका, भीती, अपराधी भावना, देवाच्या वचनावर संशय निर्माण करतो. कोण? सैतान. पुरावे आहेत. उत्पत्ती 1:3-1 वाचा. देवाने खरोखर असे म्हटले आहे काय? कॅन यू पुट दॅट वर्ड? बघा ना, प्रश्नचिन्ह आहे. माझ्या बायबलमध्ये आहे, तुमच्या ऐकणे बघूया. काय म्हटले? देवाने खरोखर असे म्हटले आहे काय? खालचं वाचा ना, वाचा सगळे, खालचं वाचा. देवाने, बोला. खरं आहे का खोटं आहे? सैतान प्रश्नचिन्ह आमच्या समोर उभे करतोय वारंवार. का तर आम्ही त्या गोंधळात पडावा व विचार करा. देवाने ऑलरेडी सांगितलं होतं आदामाला की यस, यू आर इन माय इमेज, आय हॅव ब्लेस्ड यू. तरी तो दुष्ट काय म्हणतो? देव म्हणतो तो खरं आहे का? मग स्त्री म्हणते आता मला विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही त्याच्या ट्रॅपला बळी पडता, संपले. ऐका लक्षपूर्वक, तुम्ही तिथं संपले. दावीद गच्चीवर फिरत होता, तो त्या नग्न स्त्रीला पाहून पळून जाऊ शकत होता. बायबल सांगते 1 नव्हे 2 गुन्हा केला त्याने. 2 गुन्ह्याचं प्रमाण त्याला भोगावं लागलं, परिणाम पण त्याला भोगावं लागतं. लेकरू मेलं. एक लक्षात ठेवा, आपण टाळू शकतो. कारण योहान 8:44 मध्ये म्हटलंय सैतान हा लबाड व लबाडाचा बाप आहे. त्याला लबाडांचा बाप म्हटलं, तो किती मोठा खोटा आहे मग विचार करा. आणि आम्ही त्याचं ऐकतो. आणि देव म्हणतोय हे कर माझ्या बाळा, माझ्या मुली, आम्ही ते ऐकत नाही. आम्ही सैतानाचं ऐकतो. कारण त्याचे शब्द एकदम भुलवणारे आणि आम्हाला भुरळात पाडणारे आहेत. लक्षात ठेवा, मनातील सामान्य युद्ध कोणकोणते आहेत चर्च? भीती विरुद्ध विश्वास, शंका विरुद्ध देवाचं वचन, नकारात्मकते विरुद्ध आशा
आणि अपराधाविरुद्ध क्षमा, हे तो पेरतो आमच्या लाईफमध्ये. सो आज आपण तो देवाकडे एक विचार केला पाहिजे, ती देवाकडे आपण आज प्रार्थना केली पाहिजे. यशया 26:3 मध्ये काय म्हटले बघा. वाचा. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर आहे, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर आहे, त्याला तू पूर्ण शांती देतो, त्याला तू पूर्ण शांती देतोस. बोला ना आमेन. आमेन. म्हणा माझं मन स्थिर आहे. आमेन. हे घोषणा करताय माझ्या मागे. म्हणा माझं मन स्थिर आहे, त्यामुळे परमेश्वराची पूर्ण शांती माझ्यामध्ये आहे. शब्द काय वापरला आहे? अपूर्ण नाही बरं. ही गिव्स यू द फुल पीस. ही इज अ शालेम गॉड, गॉड ऑफ शालोम. ठीक आहे. आता विचार कसे कैद करू शकतो आपण, त्याच्याकडे थोडासा विचार करूया. पण एक लक्षात ठेवा, सैतानाने आम्हाला ज्या गोष्टी आमच्यासमोर मांडल्यात ना, खोटे विचार, शंका, भीती, अपराधी भावना, वचनावर संशय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी जीवनामध्ये थांबवतील आणि आत्मिक जीवनामध्ये वरती येऊ देणार नाहीत. आता ते विचार आम्ही कशा प्रकारे दूर केले पाहिजे, आम्ही कशा प्रकारे विजयी किल्ली स्वतःच्या हातात धारण केली पाहिजे. 2 कोरिन्थीकरास पत्र 10 अध्यायाचे वचन 5 मध्ये असं म्हटलेलं आहे, प्रत्येक विचार ख्रिस्ताच्या आज्ञेत बंदिस्त करतो, पौल म्हणतो. म्हणजे सैतान कधीच येऊन माझ्या मस्तकावर ते विचार टाकू शकत नाही जे त्याच्यापासून आहेत. कारण का? मी माझ्या विचारांना, तो म्हणतो बंदिस्त. कॅन यू रीड दॅट वर्ड? सेम. तर्क वितर्क व देविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. अंकित केले सगळं काय, सील बंद आहे. माझं मन मी ओपन ग्राउंड ठेवणार नाही दुसरा येऊन त्याने माझ्यावरती हल्ले करावेत. तुम्ही तुमचं माइंड युद्धाचं रणांगण का आहे, युद्धभूमी का आहे? कारण का तर आपण त्याला आमंत्रण देतो दुष्टाला, ये आणि माझ्या माइंडचा ताबा घे. असं का म्हणतात? एम्प्टी माइंड इज अ डिव्हिल्स होम. त्या माइंडमध्ये तुम्ही एम्प्टी त्याला का ठेवता? ठेवा ना ख्रिस्त, भरा ख्रिस्ताची वचने, करा सकारात्मक विचार, म्हणा त्या घोषणा 10 वेळा 50 वेळा म्हणा. तो तुमच्याविषयी विचार करताना आपण पळून जाईल, जवळ येणारच नाही. हालेलुया. विजयी किल्ली तुमच्या हाती आहे चर्च, की मी कसा विचार केला पाहिजे म्हणजे माझ्या मनामध्ये सकारात्मकता काम करेल. तुम्हाला ही गोष्ट पटते का? ही सायंटिफिकली देखील प्रूव्ह होते. एखादा व्यक्ती आजारपणाने कमी, परंतु आजारपणाच्या विचाराने जास्त खचतो शरीराने. बरोबर ना? सायंटिफिकली. म्हणजे याचा अर्थ आपण म्हणतो की अरे तो थोडासा मानसिकदृष्ट्या खूप वीक आहे, स्ट्रॉंग नाही. प्लीज चर्च, आज देव तुम्हाला आणि मला हे मार्ग दाखवतोय. प्रत्येक विचार देवाच्या वचनाशी जुळले पाहिजेत. नाही जुळत, तपासा का जुळत नाही. म्हणजेच देवाची इच्छा ही आहे की मनाचे नूतनीकरण म्हणजेच युद्ध जिंकण्याचा मार्ग. काय गोष्टी फार महत्त्वाच्या पुढे मी सांगणार आहे. मनाचे नूतनीकरण म्हणजे युद्ध जिंकण्याचे मार्ग. जुने विचार काढून नवीन विचार किंवा देवाचे विचार स्वीकारणे ही देवाची इच्छा आमच्या बाबतीमध्ये आहे. कलसीकरास पत्र 3:9. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे. बापरे. एकमेकांशी, माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, वरती बघा, मी तुमच्याशी बोलतोय, लुक ॲट मी. एकमेकांशी लबाडी म्हणजे नेमकं काय? बऱ्याचदा ना, मी काल देखील एका चर्चमध्ये हेच शिकवलं. मी आणि विश्वदादा आम्ही श्रीरामपूरच्या एका चर्चमध्ये होतो आणि हरेगावमध्ये. माझा टॉपिक होता चर्च इज अ बॉडी ऑफ क्राइस्ट. का मंडळीला ख्रिस्ताचं शरीर म्हटलेलं आहे? कारण त्या शरीरामधनं पवित्र रक्त सांडल्यानंतरच चर्चची स्थापना झाली.
हॅलो, किंमत दिली आहे ख्रिस्ताने त्या मंडळीसाठी. आता तुम्ही त्या मंडळीचा भाग आहात. मंडळी, चर्च म्हणजे कुटुंब, चर्च म्हणजे कळप देवाचा, देवाचं कुटुंब. चर्च म्हणजे एक देह. अंगठ्याला जर मार लागला, तुम्ही असं म्हणता का जाऊ दे अंगठा पाहिजे, त्याला तर मार लागला, मला काय करायचं? कणकण येते की नाही? ताप येतो की नाही? डोकं दुखतं की नाही? लागलंय कुठे? दुखतंय काय? का? अंगठा शरीराचा भाग आहे. जर आपण स्वतःला ख्रिस्तामध्ये एक म्हणतो, भावा तू खूप चांगला, बहिणी तू खूप चांगली, परंतु त्यांच्या पाठीमागे आपण त्यांची निंदा जर करत आहोत ना, आमच्यासारखं लबाड कोणी नाही. खोटे आहोत आपण खोटं बोलतोय वचनाप्रमाणे. मग तुमचं माइंड कोण हँडल करतंय बघा. प्रभू तर नाही करत, प्रभूचे लोक नाही एकमेकांची निंदा करत. एक सांगू तुम्हाला, मी मागच्या संडेला सांगितलं, सोडून द्यायला शिका. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट सोडून देत नाही, तो आजार एवढा मोठा होईल, नंतर गँग्रीन तयार होतं आणि तो भाग कापला जातो. लक्षात घ्या. ह्या अशा मोठ्या आजारात पडण्या अगोदर, अशा मोठ्या भयानक देवाच्या नजरेमधून पडण्या अगोदर मी म्हणतो, प्लीज एकमेकांशी खोटे बोलू नका. म्हणजे तोंडावर जे बोलाल तेच पाठीमागं बोला, नाही तर बोलू नका. बहिणी असू देत, भाऊ असू देत, पालकाविषयी असू देत, पालकाच्या कुटुंबाविषयी असू देत, मंडळीविषयी असू देत, आपसामध्ये असू देत, जे काय असेल ना, बी स्ट्रेट फॉरवर्ड. मी डायरेक्ट समोर बोलतो, जे काय असेल ते. विचार नाही करत तुम्हाला काय वाटेल, परंतु ते विचार करतील मी जे बोललो ते, आणि ते चांगल्यासाठी असेल. तुमचे आशीर्वाद तुमच्याच मुखात आहेत. आमच्या कामाला विलंब लागायचं काय? आमचं मुख आहे. आम्ही घोषणा कमी, प्रार्थना कमी, निंदा जास्त जर केली तर आमच्या जीवनामध्ये काय होणार आहे? मग मागचे पुढं गेले पास्टर आणि आम्ही इथेच, तुम्ही कासव आहात तिथेच बसा. या गोष्टी डिपेंड्स कोणावर आहे? आमच्यावर डिपेंड्स. बिंग अ चर्च वी हॅव वॉश्ड बाय द ब्लड ऑफ येशुवा. जर आम्ही ख्रिस्ताच्या शरीराने, रक्ताने धुतले गेलेलो आहोत ना, वचनामध्ये काय म्हटलंय? जुन्या मनुष्याला कृतीसह काढून फेकलंय. जुने तुम्ही कसे होते? एकेकाला जर विचारलं तर मी म्हणतो एक पुस्तक तयार होईल एका व्यक्तीवर. सांगा तुमचं जीवन कसं होतं पूर्वी. पुस्तक नव्हे, एक मोठं कादंबरी, कादंबरी, ग्रंथ, एन्सायक्लोपीडिया काय तयार होईल त्याचा. प्लीज चर्च, जर किती पौल क्लिअर कट म्हणतो कलसीकराच्या लोकांना, खोटेपणा सोडा. ख्रिस्ती जीवनात खोटेपणाला जागा नाही. एपिस्करास पत्र याचा 4 अध्याय वचन 25 मध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्यांबरोबर खरे बोला. आपल्या शेजारच्याला म्हणा, मी तुमच्याविषयी खराच आहे म्हणा. पुढच्याला म्हणा, मी तुमच्याविषयी खराच आहे. मलाच म्हणता सर. पाठीमागच्याला म्हणा, मी तुमच्याविषयी खराच आहे. आमेन. म्हणून खोटेपणा टाकून द्या आणि प्रत्येकाला आपल्या शेजाराशी काय बोला? सत्य बोला. जुना मनुष्य मी, आता मला सांगा, ख्रिसमस आहे गुरुवारी. आमेन. हॅलो, आहे ना ख्रिसमस? आपण त्या दिवशी नवीन कपडे घालणार का जुने कपडे घालून येणार एकदम इस्त्री वगैरे करून? हां अण्णा साहेब, एकदम नवीन. येस, बिकॉज टुडे इज माय सेवियर्स बर्थडे. बघा, आम्ही नवीन कपडे घालतो, जुने आम्ही नाही घालणार. कारण मग म्हणतील, अरे आज तरी किमान नवीन कपडे घ्यायचे होते, आज प्रभूचा बड्डे. चर्च सिमिलर आहे. तुमचं जुनं जीवन कदाचित शिवी देणारं, लबाडी करणारं, व्यसन करणारं, वाईट जगणारं असेल, परंतु ख्रिस्ताला ग्रहण केल्यानंतर पण जर चर्चमध्ये तुम्ही त्याच व्यक्तीला घेऊन आलात, तुम्हाला मी म्हणतो तुम्ही अजून नवीन झालेले नाहीत. तुम्ही अजूनही नेपियोस आहात, म्हणजे बाल, आणि बाल म्हणजे गुलाम, जुन्या स्वभावाचे. ख्रिस्त मेलाय गुलामातून सोडवण्यासाठी, तुमच्यापर्यंत आला ना तो. हो आला ना, मला माहिती इशू कोण आहे. मग जीवनात का दिसत नाही?
ते अजून थोड्या 2-4 गोष्टी सुटल्या नाहीत. बघा सुटल्या तर जमलं तर सोडा, नाही तर मग तुम्ही तुमचं जीवन पहा. रोम 6:6 रीड प्लीज. खूप पॉवरफुल वचन आहे, रीड. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन एक मिनिट, असलेले शरीर आपण तिथून वाचूया सगळी मंडळी. म्हणून पासून माझ्या मागे म्हणाल, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळला गेला का जाईल? म्हणा ना सगळे, गेला. आपला जुना मनुष्य त्याच्यासह म्हणजे ख्रिस्तासह वधस्तंभावरती गेला, म्हणजे आता जुने जीवन मागे सोडा, पुढे नाविन्यात वाटचाल करा. त्यासाठी तुम्हाला तुमचं माइंडसेट बदलायची गरज आहे. फक्त ओळख बदलू नका, जीवनशैली बदला. हॅलो, नवीन कपडेच फक्त घालू नका, नवीन विचार पण घ्या आपल्या संगती. हॅलो चर्च, बायबल सांगते आपसात एकमेकांचे काय गाऱ्हाणे असतील ना, आपसात मिटवा, आपसात क्षमा करा, आणि जाता जाता आपसात अर्धे अर्धे वाटून घ्या, मग जा. का सोडून देऊन जा? फक्त हसताय तुम्ही. हां, जुनी कृत्य सोडण्याची का गरज आहे? फक्त बदल नको, जीवनशैली बदलली पाहिजे. गलती करासपत्र 5 अध्याय वचन 24 मध्ये काय म्हटलंय बघा. मी विषयांतर होऊ देणार नाही. येस, गलती 5:24. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. कोण कोण ख्रिस्तामध्ये? हे तुमच्यासाठी आहे, मला हे माझ्यासाठी वचन आहे. खबरदार, जर तुम्ही असं म्हणून जर तसं जीवन जगताय जे जुनं आहे, जुन्या स्वभावाचं आहे, तुम्ही ऐकताय का मला? तुम्ही देवाला नाही, इव्हन सैताला पण नाही, स्वतःला ठकवताय. स्वतःविषयी म्हणताय, अरे मी खूप अन्नभाषा आणि प्रार्थना करणारा व्यक्ती, मला दर्शन होतात, आणि तो किंवा ती समोर आले तर मला त्यांच्याशी बोलायचं नाही, क्षमा तर लगेच करायची नाही. तुम्ही स्वतःला ठकवताय. तुमच्यासारखा लबाड तुम्हीच आहात. बायबल इज सो क्लिअर. देवाचं वचन ज्यांच्या हृदयामध्ये गेलं ना चर्च, त्या लोकांच्या हृदयामध्ये अशा प्रकारे ते आरपार जातं की कम्प्लिटली चेंज इन अँड आउट. दॅट पर्सनॅलिटी कम्प्लिटली चेंज होऊन जाते, आणि तो बदल आम्हाला आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? स्ट्रॉंग होल्ड्स. म्हणा, स्ट्रॉंग होल्ड्स म्हणजे काय? मनातील मजबूत किल्ले. बोला, मनातील मजबूत गड उद्ध्वस्त करायचे आम्हाला. नगरमध्ये आपल्या भुईकोट किल्ला आहे. हां, तो भूमीवर आहे म्हणून त्याला भूमी किंवा भुईकोट म्हणतात. त्याला थोडं जोरात जाऊन धक्का द्या. जर थोडासा हल्ला तर माझ्याकडनं ₹1,00,000 असं बक्षीस जर आपण ठेवलं, हे चल जोरात जा आणि धडक मार, होईल का? कसं शक्य आहे बाळक साहेब? ते किती स्ट्रॉंग आहे, तो किती मजबूत आहे. आता मला तुम्हाला काय म्हणायचं बघा, तुमच्या मनामधले मजबूत गडे तुम्ही उद्ध्वस्त करा. म्हणजे काय? सतत नकारात्मक विचार, याला थांबवा कुठंतरी. हे नकारात्मक विचारा मी तुला आज्ञा करतो येशूच्या नावामध्ये, माझ्या जीवनातनं मनातनं कम्प्लिटली बाहेर हो. सतत नकारात्मक विचार मनामध्ये आमचे येतात, आणि तो सैतान तो पेरतो वारंवार. आपण त्याला खत पाणी घालतो, येऊ देत, काय फरक पडत? अहो, झालंय असं की त्याचा परिणाम तुमच्या स्वतःच्या जीवनावर होतोय, कुटुंबावर होतोय. तुमचे आशीर्वाद लांबणीवर पडलेत ना. सकारात्मक विचारांना जीवनामध्ये ठेवा, नकारात्मक नाही. हा जो गड आहे नकारात्मकतेचा, तो तुम्ही उपटून फेका येशूच्या नावामध्ये. दुसरी गोष्ट, चुकीची ओळख. बऱ्याचशा लोकांमध्ये हा एक पॉईंट आहे, मी काहीच नाही, मी काहीच कामाचा नाही. मी जीवनामध्ये खूप अपयश पाहिलं, मला वाटते माझ्यावर कोणाचंच प्रेम नाही. त्याने आता सांगितलं, आईवडिलांनी फोनच करत नाही. ते एक शब्द बोलले, काय गरज नाही कोणाच्या फोनची, तो आहे ना. मी कुणी नाही म्हणजे ही तुमची ओळख मनात टाकली कुणी? त्याच गडाने, जे स्ट्रॉंग होल्ड तुमच्या मनामध्ये आहेत त्याने टाकली की तू कुणी नाही बरं का,
बघ बघ तुझी सून तुझ्यावर प्रेम करत नाहीस, किंवा सासू करत नाही, किंवा आई वडील करत नाही, बघ बघ तुझे वडील तुझ्यावर प्रेम करत नाहीत. प्लीज ही ओळख तुम्ही खोडून काढा येशूच्या नावामध्ये, आणि हे म्हणा मी सगळ्यांचं आवडतं आहे. म्हणा मी सगळ्यांचं आवडतं आहे, माझं सगळ्यांचं प्रेम आहे. आमेन. मी कुणी नाही म्हणजे हे आहे आयडेंटिटी क्रायसिस. तो एक वेगळा टॉपिक आहे, तिकडे मला जायचं नाही. प्लीज आयडेंटिटी क्रायसिस जर अजून असतील, तुम्ही कोण आहात, तुमची काही ओळख नाही, काही तुमची ओळख नसू देत, पण एवढं मात्र मी सांगेल, मी त्या स्वर्गीय बापाचा पुत्र आहे, लेकरू आहे. ही माझी सगळ्यात मोठी ओळख आहे. बाकी मला कोणाचं घेणं नाही. हे स्ट्रॉंग होल्ड्स आहे बरं का. मला जमल का, मला करता येईल का पाळक साहेब, मला नाही होतो, माझ्याकडनं नाही प्रार्थना होत, मला नाही बायबल वाचता येत, मला नाही गीतं गाता येत, मला नाही, हा नाहीचा पाडा ना येशू नावात डिस्ट्रॉय करा. हे स्ट्रॉंग होल्ड्स आहेत. तुमची प्रगती अडवून ठेवली त्यांनी. पौल काय म्हणतो, ख्रिस्त येशूमध्ये मी सर्व काही करण्यास, बोला ना, समर्थ आहे ना. कोणामध्ये? मग करायचंय कोणाला? ख्रिस्ताला. तुम्हाला नाही करायचं. तुमची फक्त उपलब्धता द्या, ती पण नको, मग बसा घरीच. मग आपण वर येणार नाही, आपण आहोत तिथेच थांबू. हा स्ट्रॉंग होल्ड्स काढा. चुकीची ओळख स्वतःविषयी, मी काहीच नाही, मला काही जमणार नाही. मी म्हणतो येशूमध्ये तुम्ही मास्टर आहात. बोला, आय कॅन डू ऑल थिंग्स. माझ्या मागे म्हणा इंग्लिशमध्ये, आय कॅन डू ऑल थिंग्स इन क्राइस्ट जीसस हू स्ट्रेंथन्स मी. तिसरी गोष्ट, जुन्या जखमा 10 वेळा नका काढू. कधी बसले चर्चेला पती पत्नी, तू तसं केलं तर आठवतं का मला त्यावेळेस? माझ्या मनात आहे अजून. कशाला काढता? जखमा काढाल उखरून तर रक्तच बाहेर येणार आहे. एकमेकाचे डोके फोडून नव्हे, जखमा तुम्ही उखरताय. जखमा काढून काय कोणाचं भलं झालंय हो? हां, मी तुम्हाला का म्हणालो का मागच्या संडेला, की सोडून द्यायला शिका. जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत जखम नाही भरणार चर्च. आणि ह्या जखमा तुम्हाला अक्षरशः पोखरण्यास दुष्ट सांगत आहे. हे स्ट्रॉंग होल्ड्स आपल्या मनामधून पहिले काढा. नाही, मी जुन्या बाबी आता पुन्हा संगती धरून चालणार नाहीये. कारण का? आय एम अ न्यू पर्सनॅलिटी इन क्राइस्ट जीसस. आय एम अ न्यू पर्सन. 2 Corinthians 10:4 वाच. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. अरे बापरे, हालेलुया. देवासाठी विरोधी असलेले सगळे किल्ले उद्ध्वस्त करण्याचे शस्त्र माझ्याकडे आहे, आणि ते आहेत सकारात्मक विचार. आमेन म्हणाल का? काय म्हटलंय तिथे? फार सुंदर म्हटलंय, तटबंदी जमीन दोस्त. म्हणा जमीन दोस्त. म्हणजे सगळे नकारात्मकता तुमच्या जीवनातली डिस्ट्रॉय, स्कॅटर्ड, इवन दो नो मागमूस म्हणतात ना, तोही उरणार नाही. तुम्ही इतके प्रभावी बनणार आहात देवाच्या राज्यामध्ये. एक सांगू चर्च, जेव्हा तुमच्या समोर जायंट उभा आहे गल्ल्यातासारखा, पण तुम्हाला जर हे माहित आहे माझ्यामध्ये जो आहे तो एवढा पॉवरफुल आहे की तो अशा प्रकारच्या लाखो गल्लाताला मारून टाकण्यास समर्थ आहे, तो छोटासा बालक देखील तुमच्यासारखे नवीन विश्वासनार देखील मोठ्या मोठ्या त्या युद्धाला सहज पराजित करू शकता, विजय बनू शकता. आणि ती प्रभूची इच्छा आहे. आपले विचार कसे आहेत आज? कोणत्या विचाराने तुम्ही स्वतःला आज रोज डेव्हलप करत आहात? हाऊ टू डेव्हलप चर्च. पुन्हा त्या मुद्द्याकडे मी तुम्हाला आणतो. हाऊ टू डेव्हलप अ क्राइस्ट माइंडसेट. काही महत्त्वाचे मुद्दे सांगूया आणि मग आपण थांबणार आहोत. नंबर 1, पहिले समजून घ्या ख्रिस्ताचे मन काय आहे. मी तुम्हाला आत्तापर्यंत फक्त पार्श्वभूमी सांगत गेलो आहे की मन कसं सैतान आम्हाला विकसित होऊ देत नाही, डायव्हर्ट करतो, त्याचे शस्त्र कोणकोणते आहेत. आता फोकस करूया ख्रिस्ताचे मन कसे आहे आणि ते मला कसं संपादन करायचे. नंबर 1, देवाच्या इच्छेला आपल्या जीवनात पहिले प्राधान्य देऊन. प्रायोरिटी कशाला असावी? प्राथमिकता कशाला असावी? देवाला, देवाच्या वचनाला. हे मन आहे प्रभूचं की तुम्ही त्याला पहिलं स्थान दिलं पाहिजे. मी नेहमी सांगतो चर्चला की संडेला तुम्ही
कितीही बिझी असाल, प्लीज देवासाठी तुम्ही 2 तास काढा. तुम्ही जिवंत आहात त्या प्रभूच्या कृपेमुळं. त्याला धन्यवाद द्यायला तर मंदिरात या. दुसरी गोष्ट, नम्र, आज्ञाधारकता आणि प्रेमाने भरलेले मन ठेवा, जे प्रभूमध्ये होते. कधी तुम्ही विचार करा, बायबलमध्ये कुठंच नाही म्हटलेलं की येशूने शाप दिला, येशू एखाद्यावरती रागवला किंवा त्याने तासोरे ओढले, असं कुठं नाही म्हटलेलं. तो नम्र होता आणि त्याचं मन नम्रतेने आणि प्रेमाने भरलेलं होतं. नम्र लोकांचे मन प्रेमाने भरलेले असतात. ते उद्धट, उन्मत्त स्वभावाचे नसतात. हे ख्रिस्ताचं मन आहे. तिसरी गोष्ट, आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली विचार करणारे मन ख्रिस्ताचे होते, ते आमचे असावे. आत्म्याच्या प्रेरणेने. फिलिपे 2:5 मध्ये काय म्हटले बघा. अच्छा, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. हा, ख्रिस्त येशूमध्ये जे मन होते, मी सांगतो, तेच मन तुमच्यातही असू द्या. आमेन म्हणा. माझं मन अगदी ख्रिस्तासारखं आहे. अहो, आता हे जे लोक भारतामध्ये येऊन गेले, मी मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जसं की साधू सुंदर सिंग किंवा मदर टेरेसा, या लोकांनी खूप भयानक दिवस पाहिले. लोकांकडनं शिव्याशाप दिल्या, लोकांनी मारहाण केली, लोक थुंकले, लोकांनी नाकारलं, वेदना दिल्या, त्रास दिल्या आणि ते खूप एकटे पडले. परंतु या सगळ्यामध्ये त्यांचं प्रेमाने भरलेलं मन, समाजाप्रती की त्यांना देवाची ओळख झाली पाहिजे, ते लोक शांत नाही बसले. चर्च ते शांत नाही बसले. त्यांनी लोकांची सेवाच केली, लोकांना देवच सांगितला. नो मॅटर, आमचा त्याच्यामध्ये नुकसान होत आहे, होऊ देत, पण आम्ही लोकांना मदत करू, कारण का ख्रिस्ताचे मन माझ्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. या ख्रिसमसमध्ये अशा एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही कपडे द्या, कपडे करा. एखाद्या व्यक्तीसाठी कपडे घ्या जो खरंच गरीब आहे, तुमच्या नजरेमध्ये तो आहे आणि तो गरीब आहे, त्याला कपडे घ्या आणि द्या. काही पदार्थ बनवले जाऊन त्याला द्या आणि म्हणा, आय लव्ह यू ब्रदर, आय लव्ह यू सिस्टर, टेक दिस. हे मन आहे प्रभूचं. दुसरी महत्त्वाची बाब समजून घेण्याचा हा प्रयत्न करूया की ख्रिस्ताचं मन कसं आहे बघा, आणि मग त्या मनामध्ये आम्ही कशा प्रकारे स्वतःला फिक्स करू शकतो. रोमकरासपत्र 12:2. हां, ख्रिस्ताचे मन विकसित करण्यासाठी जुने विचार बदलणे आवश्यक आहे. आमेन. जर वाटते की लेट आय कुड एक्सपिरियन्स द माइंड ऑफ क्राइस्ट इन मी, ट्राय टू अंडरस्टँड द वर्ल्ड नेचर, वर्ल्ड माइंडसेट हॅज टू रिप्लेस, नॉट रेक्टिफाय. रेक्टिफाय नाही करायचं, रिप्लेस करायचं. दुरुस्त नाही करायचं, त्याला तिथून डायरेक्ट उपटून फेकायचं, नवीन घ्यायचं, जे ख्रिस्ताने आम्हाला दिलेलं आहे. देवाच्या वचनाने मनाचे नूतनीकरण होते. बोला आमेन. राग आला कोणा एखाद्या विरुद्ध, जा आणि बायबल वाचा. आता जाऊन भांडतोस त्याला, काढा बायबल आणि वाचा. सगळं काय निवळून जाईल, एकदम नॉर्मल होऊन जाईल. ती असं म्हणाली मला, तो मला असं म्हणलं, घरामध्ये काय नका आपटू, बायबल घ्या आणि ते वाचा. नाही का, अण्णा हमेशा म्हणतात की अन्नी जर काय म्हटली तर, अण्णा काय म्हटले अन्नीला, तर लगे अन्न भाषा सुरू होते, लगे अण्णा कूल. करायचे का प्रॅक्टिस अशी आपापल्या घरात करा. हां, सूरज म्हणतो यस, तू भांडले का तू अन्न भाषा बोलणार. आमेन. किंवा शशी भांडला की तू अन्न भाषा बोलायची. नाही तर मग दोघं अन्न भाषा बोला म्हणजे पोरगी पळून जाईल घरातनं बाहेर, काहीतरी गोंधळ चालू यांचा. हां, मनाचे नूतनीकरण हे तुमच्या विचारांद्वारे बदलतात चर्च. तिसरी गोष्ट, देवाच्या वचनाने भरलेले मन ठेवा. कलसीकरासपत्र 3 अध्याय आणि वचन 16. पुन्हा एकदा वाचूया आपण ते. कलसी 3:16. इथे म्हटलंय माझ्या भाषेमध्ये, भाषांतरामध्ये, ख्रिस्ताचे मन समृद्धपणे
तुमच्यात वास करो. म्हणा ना आमेन. ख्रिस्ताचे मन समृद्धपणे माझ्यामध्ये वास करो, म्हणजे देवाच्या वचनाने ज्यांचं मन भरलेलं आहे त्यांच्या मार्गात प्रकाश, रस्त्यात दिवा, आणि ते झळकणार म्हणजे झळकणार देवाच्या गौरवासाठी जिथे कुठे जातील. येशू जिथे कुठे गेला त्याच्या मागे क्राऊड होतं, गर्दी होती. कारण का? येशूच्या शब्दांमध्ये एवढा प्रेम होतं, एवढा मवाळपणा होता की पीपल इज टू अट्रॅक्ट टुवर्ड्स हिम. काय प्रेमळ प्रभू होता. अहो क्राऊड तर क्राऊड, लहानापासून आजारी आणि लुळे लंगडे सगळे पण होती. त्यांना देवाने बरं केलं तो भाग वेगळा. बट ही हॅज द नेचर टू पुल आउट द क्राऊड. असा स्वभाव स्वतःमध्ये धारण करा. नाही का ती म्हण होती एका मूवीमध्ये, जहाँ हम खडे होते वहाँ से लाईन सुरू होती है. असं मना मी जिथे उभे राहील तिथे लोक ख्रिस्ताकडे आकर्षिले जाणार आहेत. ते त्यांनी तो डायलॉग गेलाय, परंतु आम्हाला हे म्हण, जिथे आम्ही उभा राहू ना खडकावर देखील किंवा शुष्क भूमीवर, तिथे पाण्याच्या नद्या वाहतील येशूच्या नावामध्ये. बिकॉज क्राइस्ट वर्ड ड्वेल्स इन मी. चौथी गोष्ट फार महत्वाची, पटपट सांगतो. नम्रतेचा आत्मा. म्हणा नम्रतेचा आत्मा. तुमच्या शेजारच्याला म्हणा, तुम्ही मला थोडे थोडे नम्र दिसता. ख्रिस्ताचे मन नम्रतेने ओळखले जाते. हॅलो सिस्टर्स, ख्रिस्ताचे मन नम्रतेने ओळखले जाते. फिलिप्पियरास याचा 2 अध्याय आणि 6, 7 आणि 8. कॅन वी रीड दॅट वर्ड्स प्लीज? 2:6. तो देवाच्या स्वभावाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. आमचा तारणारा किंवा आमचा तारक इतका नम्र झाला, देव असूनही देवासमान असणे असा लाभ त्याने धरला नाही, तो त्याने सोडला आणि सर्वांचा दास झाला. म्हणा सर्वांचा दास. किती लोकांना पाय धुवायला आवडतात? एकमेकांचे म्हणतोय मी. तुम्ही घरी धुताय की नाही ते नाही विचारत मी. किती लोकांना एकमेकांचे पाय धुवायला आवडतात? बोला ना. हां मीराताई, आवडतात का? आम्हाला आवडत नाही. पाळकाने आमचे पाय धुवायचे तेवढं आम्हाला माहीत आहे. हां एक सेवकाने असं एक एक्सप्लेनेशन दिलं की पेत्राचे शिष्यांचे पायच का धुतले? आंघोळ नव्हती केली? हा आंघोळ का नाही घातली? नाही, मी प्रश्न हा केला, पायच का धुतले? थोडंसं आपण त्याच्यावर थोडासा स्टडी करू, 1-2 मिनिटाचा पुढे जाऊया आपण. पायच का धुतले? काहीतरी सांगा ना. स्टुडंट्स पण आहेत आपले. विशाल, हां पाय धुण्यासाठी वाकावं लागतं खाली. व्हेरी गुड. काही लोक असे पण पाय धुतात नळ चालू करून, उभं राहून, है ना. का पाय धुतले? नाही, त्या धुणाऱ्याविषयी नाही विचारत आहे मी म्हणतो येशूने पायच का धुतले? पाय सगळ्यात जास्त आगाव आहेत ना. कुठेही जातात ते, नको म्हणलं तरी पळतात. इकडं जा तिकडं जा, त्याला बांधून ठेवा. ऐका, थोडंसं रिव्हलेशन ऐकूया आपण. त्या पायांना एक अभ्यासक म्हटला की माती लागली होती. माती. आता माती 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. एक तर मातीने देवाने मनुष्याला बनवलं. दुसरी गोष्ट बायबल सांगते की सर्पाला तू काय खाशील? माती खाशील. आणि मग ते असं म्हणतात की कुठेतरी ते लोक ख्रिस्तासंगती होते. बघा लक्षपूर्वक, 12 शिष्य ख्रिस्तासंगती होते पण ख्रिस्ताबरोबर नव्हते. आमचं असंच आहे बऱ्याचदा. चर्चमध्ये आहोत, आत्ता मी जर तुम्हाला तो असताना एखादं काहीतरी मीटर वगैरे चेक करायचा, तर माइंड आत्ता कुठं चाललं आहे चेक करा पटकन, तर 90% ते मशनी फुटून जातील. आहोत तर चर्चमध्ये, परंतु आम्ही चर्चमध्ये नाही.
वी ट्रॅव्हल्स एव्हरीवेअर. हां, त्यांच्या पायाला माती लागली होती आणि माती हे सर्पाचं फूड आहे आणि तो लबाड आहे. आणि ते एक धुवायचं कारण ठरलं. दुसरं म्हणजे ऑब्वियसली तो नम्र किती होता. बरं, त्यांनी नम्रतेमध्ये फक्त खाली वाकून पाय धुतले नाही, त्यांनी नम्रतेमध्ये त्या दुष्टाला त्यांच्या जीवनातनं खदेड दिया, हिंदीमध्ये भगा भगा के मारा, पळून लावलं. नम्रता समोरच्याच्या जीवनामधला ताठपणा काढून टाकते. नम्र व्हा. आणि बेस्ट इफ आय एम हंबल, इट्स सिम्पली, बायबल सांगते की तो एवढा नम्र झाला की त्याला पित्याने सर्वोच्च पदावरती विराजमान केले ते स्वर्गामध्ये. मग तुम्हाला आणि मला काय भेटलं ना, जर आपण स्वतःला एवढं नम्र केलं तर सगळ्यात उच्च पद ख्रिस्ताच्या जवळ तुम्हाला आणि मला पण भेटणार आहे. इनफॅक्ट भेटलेलं आहे. आम्हाला अनुभवता येत नाही, कारण का ताट मानाचे आम्ही आहोत ना बाळक साहेब. काय कामाची ती मान ची वाकतच नाही. हां, जिरप आहोत का आपण? आपण मानव आहोत. वाका, नम्र व्हा, सॉरी म्हणायला शिका, माघार घ्यायला शिका, जाऊन स्वतः भेटायला शिका. एखादा तुम्हाला वाकडी मान करून किंवा रोड सोडून चाललाय, त्याला आडवे जा, सलाम, अरे तुम्ही येत का हो. एक्झाम्पल बना, एक्झाम्पल. तो पळणारच नाही. डेंजर आहे हा, मागं माझ्या आलाय म्हणते. दॅट्स ट्रू चर्च. हीच देवाची इच्छा आपल्यासाठी. मी सांगू तुम्हाला, तुम्ही खूप ब्लेस होताल. त्या कृतीनं त्या व्यक्तीला बदलून टाकल कम्प्लिटली. अरे काय व्यक्ती भयानक आहे हा. मी पळालो तरी माझ्या मागच आहे, मला सॉरी म्हणायला. बरं, गुन्हा त्यांनीच, मी केला त्यांनी नाही, तरी सॉरी म्हणत आहे. You will have the salute from the Lord. God will really bless you in a more measures. Please, नम्र म्हणा, माझ्यामध्ये नम्रतेचा आत्मा आहे. येशू म्हणतो मत्ते 11:29 मध्ये, माझे जू स्वतःवर घ्या व माझ्याकडून शिका. माझे जू स्वतःवर घ्या आणि माझ्याकडून शिका, कारण मी नम्र व मनाने सौम्य आहे. इज इट सेम वर्ड्स? या. माझे जू स्वतःवर घ्या आणि माझ्याकडून शिका. म्हणा शिका. किती लोकांना शिकायला आवडतं? फार कमी लोक आहेत. आम्हाला शिकवायला आवडतं. हाय थोडंच अर्धवट ज्ञान, परंतु ते पण घातक आहे, तेही आम्ही शिकवतो लोकांना. निश्चित सांगा, परंतु शिकण्याची वृत्ती ठेवा. बायबल सांगते, कारण मी नम्र व मनाने सौम्य आहे. तुम्हाला हे म्हणायचे आता माझ्या मागे, मी मनानं नम्र आणि सौम्य आहे. सिस्टर, मी मनानं नम्र आणि सौम्य आहे. ब्रदर, मी मनाने नम्र, अरे मनाना आणि सौम्य आहे. ब्रदर्स, येशूच्या नावात मुख उघडा, म्हणा, मी मनाने नम्र आणि सौम्य आहे. आमेन. हाऊ टू डेव्हलप द माइंड ऑफ क्राइस्ट, या सगळ्या गोष्टींद्वारे. आणि ही गोष्ट फार इम्पॉर्टंट, शेवट करण्याआधी ती सांगतो. सेवा करण्याची वृत्ती ठेवा. सेवा. कैन रीड दॅट वर्ड्स? मार्क 10:45. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. म्हणा सेवा. माझ्याकडे बघा, सेवा. म्हणा, मी सेवक आहे, त्यामुळे मी सेवा केली पाहिजे. खरं आहे का करून घ्यायची? हां, बऱ्याचदा ना काही लोकांचा, मी जेव्हा सेवेला आरंभ केला त्या दरम्यान मी काही लोकांना जेव्हा भेटलो, एक व्यक्ती मला भेटला आणि नगरमध्ये तो सेवेला आला होता. तो म्हटला की मला मीटिंगसाठी तुमच्याकडे यायला आवडेल, परंतु, आणि तो नगरमध्ये आला पण होता. आम्ही हॉटेलला त्याला ठेवलं आणि 3 स्टार हॉटेल होतं नगरचं, तिथे आपण त्याला ठेवलं आणि म्हटलं मला AC कार लागेल, मला धुळेची एलर्जी आहे
आणि जिथं मी बसणार आहे तिथे एक चांगली चेअर मला हवी, प्रॉपर चेअर, धूळ वगैरे काही तिथे नसेल वगैरे वगैरे गोष्टी. आम्ही त्यांना खाली आणलं, जीव घातलं आणि दिलं पाठवून. खरं सांगतो मी, खोटं नाही बोलत. आम्ही म्हटलं ना, इफ यू रिमेंबर, इथे एक हॉटेल आहे जवळच, मी नाव नाही सांगत, तिथे ते होते. नाही म्हटलं तुम्ही याच म्हणलं आता. कारण तर तुम्हाला जर सेवा करायची तुम्हाला धूळ नको आहे. आमचे लोक धुळीमधलेच आहेत. असे बोलतात जसे तुम्हाला धुळीतनं आणून आम्ही लोकांपुढे उभा करणार आहे जे धुळीवाले आहेत. नो, इट्स नॉट लाईक दॅट. नको आहे तो ॲटिट्यूड सेवेसाठी. सेवा करणारा वाट नाही पाहत. सेवा करणारे सांग कामे नसतात. हा शब्द बरोबर आहे. सेवा करणारे सांग कामे नसतात, ते दिसल ते करतात. कारण त्यांना हे माहीत आहे, हे मी मानवासाठी करत नाही, प्रभूसाठी करत आहे. एक सांगूच तुम्हाला, मी तुम्हाला काय म्हणत आहे, लक्षपूर्वक ऐका. मी ऐकलं पास्टर सॅम चल्लादुराई यांच्या चर्चमध्ये एक सिनियर लोकांचा ग्रुप आहे. ऐका, सिनियर लोकांचा ग्रुप आहे, सिनियर ओल्ड लोक, जे चर्चमध्ये चेअर लावतात, प्रॉपर चेअर लावतात, तेही पट्टी लावून, मोजमाप लावून, एकही इंच मागा पुढं नाही, प्रॉपर ती ठेवायची. आणि हे काम करते कोण? चर्चचे एल्डर्स. बहिणी वेगळी सेवा, भाऊ लोक वेगळी सेवा. कारण त्यांना हे माहीत आहे, जे मी करत आहे त्याने मला खूप ब्लेसिंग भेटणार आहे. हे मी त्यासाठी करतोय, माझ्यासाठी नाही. अहो जरा विचार करा, जर म्हणजे ख्रिस्ताचे मन सेवा करण्यावर केंद्रित असते. ख्रिस्ती लोकांचे मन जे ख्रिस्ताचे मनासारखे बनवू इच्छितात ना, प्लीज यू हॅव दॅट सर्वंटहूड माइंडसेट. येशू ख्रिस्त जगामध्ये आलाच त्यासाठी होता की मला सेवा करायची आहे, सेवा करून घ्यायची नाही. तो कधी असं नाही म्हटलं मी फार थकलोय, माझे पाय दाबा रे शिष्यांनो, पेत्रा माझ्या डोक्याला थोडा बाम चोळून दे, असं नाही म्हणाला तू. इनफॅक्ट त्यांनी त्यांची सेवा केली, खूप काळजी घेतली प्रभूने त्यांची. हे मन आहे ख्रिस्ताचं. इथे आम्ही चर्चमध्ये आम्हाला दिसतंय की एक चेअर उचलली पाहिजे, ए पोरा तिकडे ठेव ना चेअर, आणि निघून जातो आपण. किती उद्धटपणा आहे हा. कुठे ख्रिस्ताचं मन? ख्रिस्ताचं मन धारण करा. शेवटच करायचं आहे मला इथे. ख्रिस्तासारखे विचार करण्याचा सराव करा, प्रॅक्टिस. फिलिप 4:8 ही प्रॅक्टिस करा रोज. येस, रीड फिलिप 4:8. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध आणि जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जे काही स्तुती, त्यांचे मनन करा. आमेन. ख्रिस्ताचे मन धारण करण्यासाठी सराव करा. जे काही खरे, जे काही माननीय, जे काही योग्य, जे काही शुद्ध, त्याच गोष्टींचा मात्र विचार करा. इट सिम्पली मीन्स मनन. मननचा अर्थ काय? मेडिटेशनचा अर्थ माहिती आहे का काय होतो? हां, मगिंग अप नाही का? कंटिन्युअसली तीच गोष्ट मनात ठेवायची. मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वाद आहे, मी सेवा करण्यासाठी आहे, माझ्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे, माझ्या हातामध्ये प्रत्येक कामाला मला यश प्राप्ती घडते, मी समृद्ध आहे, माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होत आहे, मी ब्ला असं सगळं तुम्ही बोलू शकता वचनामध्ये. प्रेज द लॉर्ड. सराव करा त्याचा. लेकरू एखादा शब्द तुम्ही जेव्हा ए फॉर ॲपल त्याला शिकवता, पहिल्या दिवशी गेला आणि डायरेक्ट घेऊन आला का ॲपल, मी शिकलो, त्याला तुम्हाला हात धरून सांगावं लागतं, बाळा असं काढ. हां, स्टँडिंग लाईन, मग स्लिपिंग लाईन, मग काय असेल त्या लाईन्स त्याला सांगावे लागतात. आणि तो सराव करतो वारंवार आणि मग तो परफेक्ट होतो. तुम्ही परफेक्ट तसे बनणार नाही. ख्रिस्ताचं मन तुमच्यात येण्याकरता हॅव प्रॅक्टिस, मनन, मेडिटेट डेली. आणि काय मेडिटेट करा? हे वचन म्हणा, माझ्यामध्ये आज खऱ्या अर्थानं ख्रिस्ताचं मन स्थापित झालेलं आहे. माझा वैरी मनुष्य नाही, फक्त सैतान आहे. आमेन. देवबापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. स्वर्गीय प्रभू, तुझं वचन पुन्हा एकदा आमच्यापर्यंत आलेलं आहे. आम्ही त्या पुष्कळ गोष्टी पाहिल्या. हाऊ टू डेव्हलप
द माइंड ऑफ क्राइस्ट. आणि प्रभू कशा प्रकारे आमचे मन युद्धभूमी आहे. देवा दुष्ट कशा कशा प्रकारच्या गोष्टी आमच्या मनात घालतो, पण आज देव बापा तुझ्या वचनाने उलघडा केलेला आहे. देवा आमची प्रार्थना हीच आहे बापा की ख्रिस्ताचं मन हे आमचं मन असू दे. आम्हाला आमचं मन देवा ठेवायचं नाही. देवा तुझं मन आमच्यामध्ये प्रभू आत्तापासून विकसित होऊ दे येशूच्या नावामध्ये. आणि प्रभू आम्ही फिलिपेकराच्या पुस्तकात ज्या प्रकारे आता वाचलं बापा, त्या प्रकारे आम्ही त्यावरती दररोज मनन करावं अशी कृपा तू आमच्यावरती कर. तुला गौरवित ही मंडळी देवा तुझी तुझ्या हाती समर्पित करत प्रार्थना येशूच्या नावात करतो पित्या, तू ऐक. आमेन. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching this broadcast.